हाय, हॅलो. तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, समाधानीचा, भरभराटीचा जावो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर हा व्हिडिओ जो आहे ते तुम्हाला होळीच्या अगोदरच्या दिवशी येतो. तर आज सकाळी सकाळी आम्ही कुठे गेलेलो आहे, तर हा व्हिडिओही खूप स्पेशल असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आम्ही डीमार्टमधून काय काय शॉपिंग केलेली आहे, तर हे तुम्हाला सगळं काही या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर म्हटलं काहीतरी खावंसं वाटलं म्हणून म्हटलं चला इथली जी लस्सी आहे तर ही फेमस होती, तर एक लस्सी आणि 2 पायनॅपल ज्यूस घेतले. खरंच खूप छान अशी टेस्ट होती इथल्या लस्सीची. तर चला मग. आता यानंतरचा जो व्हिडिओ आहे ते काय तेवढं घ्यायला जमलेलं नाही आहे. त्यामुळे मी डायरेक्टली तुम्हाला शॉपिंग काय काय केलेली आहे ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला मग व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. तर सर्व काही एवढी शॉपिंग केली त्याच्यामध्ये आम्ही हे घेतलं एक भाजी वगैरे करण्यासाठी किंवा मसाले भात, पुलाव वगैरे करण्यासाठी याची टेस्ट खूप छान लागते म्हणून आम्ही हे घेतलेलं आहे. तर छान वाटायला हे एक घेतलं आम्ही. त्याच्यानंतर काय घेतलं आम्ही मॉलमध्ये आम्ही डीमार्टला हे स्पूनचं पण घेतलं. याच्यामध्ये 3 प्रकारचे स्पून आलेले आहेत. वुडन आहे 3 पीस. हे वाला एक, हे एक, ह्या खालचं एक आणि हे एक, हे तिन्ही प्रकारचे आलेले आहेत ते. मला एक ओपन करून दाखवते. हे तिन्ही पण अशा प्रकारचं आहे, सेट आला हे. हे डीमार्टला घेतलेले. त्याच्यानंतर काय घेतलं, ही बॉटल घेतली. ही बॉटल आणि हे दोन्ही पण सोबत घेतले. ही एक, आता उन्हाळ्याची थंड, याच्यामध्ये थंड पाणी राहते. फ्रीजचं पाणी पिण्यापेक्षा याच्यातलं पाणी पिलेलं कधी पण चांगलं राहते. तर त्याच्यामुळे ही बॉटल घेतली आम्ही. त्याच्यात भरपूर थंड पाणी होते. भरपूर असं थंड राहते याच्यात पाणी. तर आवडली का तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यानंतर हे डीमार्ट मध्ये घेतलेलं, हे एक घेतलं कोकम शरबत. हे पण डीमार्ट मधूनच आम्ही आणलं. हे कोकम शरबत आपल्या आरोग्यासाठी चांगलं असते म्हणून, बॉडी हायड्रेट राहते म्हणून हे वाला एक कोकम शरबत घेतलं. त्याची टेस्ट पण चांगली आहे. टेस्ट पण छान आहे याची. ही कॉफी पण डीमार्ट मध्ये, ही एक कॉफी आणली नेसकॅफेची. खूप छान टेस्ट आहे या कॉफीची. नेसकॅफे ते ब्रूची जी कॉफी आहे ना त्याच्यापेक्षा याची टेस्ट छान आहे. त्याच्यामुळे घेतली. त्याच्यामुळेच ती घेतली ना. हे पण डीमार्ट मध्ये नाही, ती पॉकेट पण आणले डीमार्ट मधूनच. तसं मिळते आपल्या इकडे, पण आता गेलोच होतो तर आम्ही घेऊन आलो हे 2 मॅगी पॅकेट. संत्रे गोळ्या, हे छोटे छोटे हे टॉफी चॉकलेट आहेत ना, ह्या पण आणल्या होत्या. एकच घेतली होती का, ही एकच घेतली. त्याच्यानंतर हे नॉरचे जे सूप आहेत पॅकेट, हे ऑफर होते तिथं, तर त्याच्यामुळे हे ऑफरमध्ये आणले. असं नॉर्मली जर आपण घेतलं तर 10 रुपयाला एक पॉकेट मिळते, तर तिथं 8 रुपयालाच मिळालं एक पॉकेट. 16 रुपयाचे 2. त्याच्यानंतर आपले पॉपकॉर्न वगैरे असं कधी आणून ठेवले घरी, कधी जर काही खावंसं वाटलं दुपारच्या वेळी तर खायला सोपं होऊन जाते घरी आणून ठेवलेलं असलं की. त्याच्यानंतर नॅफ्थॉलिन बॉल पण आणले. हे पण ऑफरमध्येच होतं तर घेऊन आलो होतो आम्ही. तर हे कितीला पडलं आपल्याला, 40ला पडलं हे पॉकेट. त्याच्यानंतर हे किसानचा टॅमॅटो पण आणला. हे खूप छान लागते याची टेस्ट. तुपाची भरणी पण ही एक आपल्या देवघरामध्ये जो दिवा लावतो ना त्या दिव्यासाठी हे गाईचं तूप चांगलं असते म्हणून हे गिफ्टचं आणलेलं आहे. हे पण तूप छान आहे, वाती वगैरे छान जळतात त्याच्यामध्ये. ही बॉटल पण छान वाटेल. ही बॉटल सगळ्यात छान वाटेल. ती बॉटल मुद्दामच घेतली ना थंड पाणी होण्यासाठी. आणि ही एक पॅन्ट घेतली तिथून नाईट साठी. त्याचा कपडा पण खूप स्मूथ आहे. लंबूला पण जास्ती मोठी पण आहे, कपडा पण एकदम स्मूथ आहे. अशा प्रकारची पॅन्ट आहे. हे फेस वॉश एक आणलं. हे वाला एक आणला आणि हे वाला एक आणला.
तर यूज केल्यानंतर सांगतो तुम्हाला कसं आहे तर. हे पण आणलं ना. हे पण एक आणलं. त्यानंतर एक हा टॉवेलही घेतला होता, कारण याची क्वालिटी वगैरे छान वाटली होती. ऑलरेडी आम्ही एक तिथला यूज केलेला होता, तर तो खूपच टिकाऊ निघाला होता आणि छान क्वालिटी होती. त्याच्यामुळे परत एकदा आम्ही तो दुसऱ्या प्रकारचा घेऊन आलो होतो, दुसऱ्या डिझाईनमध्ये. त्यानंतर हे जे मातीचं भांडं आणलं होतं, कोणत्याही प्रकारचं मातीचं भांडं असू द्या, तर त्याला आपण यूज करण्याअगोदर हे जे 3-4 टिप्स आहेत, तर ह्या नक्कीच फॉलो केल्या पाहिजेत. तर सगळ्यात अगोदर काय करायचं आपल्याला, कोणतंही मातीचे भांडं जे असतं ना, तर 12-13 तासांसाठी आपल्याला त्याला पाण्यात भिजवतच ठेवायचं असतं. त्यानंतर 12-13 तास झाल्यानंतर काय करायचं, त्याला कॉटनच्या साहाय्याने सर्व बाजूनी, आतल्या बाजूनही आणि बाहेरच्या साईडने तुम्ही बघू शकता, मी व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे. आता मी आतूनही आणि बाहेरूनही दोन्ही साईडनी त्याला छानपैकी तेल लावून घेणार आहे आणि तेल लावून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला त्याला 8-10 तासांसाठी उन्हामध्ये वाळवत ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कोणती पण भाजी बनवण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे. पाणी छानपैकी उकळू द्यायचं त्यामधलं आणि त्याच्यानंतर आपण ते यूज करण्यासाठी आपलं जे मातीचं भांडं असतं कोणतं पण ते यूजफुल होऊन जातं. तर ही टिप्स तुम्ही नक्की कोणत्याही मातीच्या भांड्यांसाठी यूज करा. तर त्यानंतर छानपैकी असे रामफळ आणले होते. तर म्हटलं चला आता याचं काहीतरी छान अशी एखादी रेसिपी बनवूयात. तर त्याचं बनवलं होतं शिकरण. तर खरंच खूप टेस्टी लागतं रामफळाचं शिकरण. तर तुम्ही या रामनवमीला एकदा तरी नक्की करून बघा. असं म्हणतात की रामनवमीला एक तरी रामफळ खाल्लं पाहिजेत. तर ज्यावेळेस असं एखाद्या वेळेस कुणाला जर रामफळ खायला आवडत नसेल ना, तर अशा प्रकारचं शिकरण किंवा ज्यूस किंवा त्याची खीर वगैरे तुम्ही करून नक्की खाऊ शकता. तर चला मग आता मी सर्व काही जो गर आहे तो त्याचा काढून घेतलेला आहे स्पूनच्या साहाय्याने. तर आता त्यामध्ये मी एक छोटं जे ग्लास होता त्याने आता त्याच्यामध्ये सर्व काही दूध आता टाकून घेतले आणि दूध टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं, तुम्हाला हवं असेल अशा प्रमाणामध्ये साखर टाकायचं. वरून काजू, बदाम, किशमिश, पिस्ता वगैरे याचे काप टाकून द्यायचे आणि छानपैकी असं फेटून घ्यायचं आणि ते फेटल्यानंतर एका गाळणीच्या साहाय्याने सर्व काही गाळून घ्यायचं. म्हणजे त्याच्या ज्या बिया आहेत ना, ते त्यावरती त्या गाळणीला येऊन जातात आणि जो आपलं मेन जो गर आहे तो खाली यायला लागतो. तर अशा प्रकारचं शिकरण खरंच खूप टेस्टी झालं होतं. हे पुरीसोबत किंवा पुरणाच्या पोळीसोबत तुम्ही नक्की खाऊ शकता. तर होळीच्या दिवशी पण तुम्ही हे नक्की बनवू शकता. त्यानंतर मार्केटमधून छानपैकी असा भाजीपाला आला होता. तर आज आणले होते गाजर, त्या साईडला दोडके आणि आलू, परत चिकू आणले होते आणि फ्रेश अशी मेथीही आज फ्रेश मिळाली होती आणि पालकही फ्रेश होती आणि डाळिंबसुद्धा आणले होते. तर आज एवढा काही सर्व काही असा फ्रेश भाजीपाला आणला होता. आता सध्या भाजीपाल्याचा रेटही खूप कमी झालेला आहे. त्यामुळे आणि भाजीपालाही आता फ्रेशच मिळत आहे. तर चला मग आता उपवास होता तर तर म्हटलं चला काहीतरी वेफर्स वगैरे बनवूयात. तर छानपैकी असे शाबूचे कुरकुरे, शाबूच्या पापड्या, आलू चिप्स वगैरे असं सर्व काही बनवले होते आणि शाबूचे पॉपकॉर्नही. तुम्हाला त्याची रेसिपी जाणून घ्यायची आहे का? तर नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर केली दुपारी या ठिकाणी सर्व काही जी आपली नॉर्मली जी क्लिनिंग करतो ती क्लिनिंग. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि ज्या पण ताई नवीन आहेत आपल्या चॅनलवरती पण त्या सबस्क्राईब करायला विसरलेल्या आहेत, तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग अशा नवीन व्हिडिओसह परत भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.